वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता। आणि या ठिकाणी आपला चालू असणारा अध्याय आहे, कितवा चालू आहे आपला 15वा असणारा अध्याय या ठिकाणी आपण आरंभ केलेला आहे। कोणता? तर पुरुषोत्तम योगो नाम। पुरुषोत्तम असणारा तो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला जाणण्यासाठी जो योग म्हणजे जो मार्ग यामध्ये सांगितलेला आहे, तो मार्ग या ठिकाणी अतिशय स्पष्टतया या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणून कालच्या पाठामध्ये त्याच्यामध्ये असणारा अतिशय महत्त्वाचा जो श्लोक, पहिला जो श्लोक आहे, ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य वर्णानि यस्तं वेदस वेदविद। अशा प्रकारे असणारा की कोण त्या पुरुषोत्तम परमात्म्याला जाणतो की जो अशा प्रकारे ऊर्ध्वमूलम अधःशाखम, या संपूर्ण संसार जे चक्र आहे, या संपूर्ण संसार चक्राचं असणारं मूल यथार्थ स्वरूप की कशापासून याची निर्मिती, हे जे आहे हे जाणण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी करतो, त्याला काय, तर त्याला या ठिकाणी असणारा तो परमेश्वर, तो पुरुषोत्तम भगवान जो आहे, तो पुरुषोत्तम भगवंत त्याला प्राप्त होतो। आणि म्हणजे अशा प्रकारे काल पाहत होतो आपण, ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, की असा असणारा हा संसार वृक्ष आहे, त्याला अश्वत्थ म्हटलं। अश्वत्थ शब्दाची व्याख्या वगैरे सगळं आता काल झालं। त्यानंतर छंदांसी यस्य वर्णानि, या संपूर्ण सृष्टी पटलावरती किंवा या जगतामध्ये, या विश्वामध्ये छंदांसी म्हणजे वेद जे आहे काय, ह्या संसार असणारा जो वृक्ष आहे, या संसार वृक्षाची असणारी पर्ण जे आहे, पाने, पर्ण म्हणजे पान, कोण, तो वेद स्वरूप आहे। यस्तम वेदस वेदवेद, म्हणजे अशा प्रकारे या संसार वृक्षाला, की ज्या संसार वृक्षाचं जे मूल आहे हे ऊर्ध्व भागामध्ये वरती आहे आणि शाखा पल्लवादी हे खाली आहे, अशा प्रकारे असणारा हा जो संसार वृक्ष आहे, या संसार वृक्षाला जो जाणतो, यस्तम वेदस वेदविद, तो काय, तो सर्व जाणतो। येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवती ती सांगितलं की या जगतामध्ये एक गोष्ट अशी आहे काय, की त्या एका गोष्टीचं तुम्हाला ज्ञान झालं की काय होतं, तुम्हाला या संपूर्ण जगताचं ज्ञान होतं। ही अशी असणारी ती गोष्ट कोणती, ही या जीवनामध्ये जाणून घ्यायची। आणि म्हणून ते या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अशा प्रकारे हा संसार जो वृक्ष वास्तविक पाहता, या संसार वृक्षाची असणारी कल्पना, कशा प्रकारे संसार वृक्ष हा कशा स्वरूपाचा आहे, हा मिथ्या स्वरूपाचा आहे। मग काय केलं पाहिजे आपण, मग अशा प्रकारच्या मिथ्या स्वरूपाचा जो संसार वृक्ष आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये असणारी सत्यता म्हणजे काय, मग याच्यामध्ये सत्यता काय आहे, तर याच्यामध्ये सत्यता फक्त परमेश्वरच आहे, म्हणून ते मूलस्थानी आहे। परमेश्वर काय, परमेश्वरच याच्यामध्ये असल्यामुळे तो परमेश्वर काय सांगितलं, या ठिकाणी तो मूलस्थानी आहे। आणि अशा प्रकारे त्या परमेश्वराला काय करायचं, जीवनामध्ये जाणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करावयाचा आहे। म्हणून अशा प्रकारे असणार, काल आपण त्याचं संपूर्ण विश्लेषण पाहिलं। आज आपण थोडक्यात त्याचं असणार काय, आचार्यांचं असणारं जे भाष्य आहे, ते भाष्य या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता पंचदशोऽध्यायः। यस्मात् मदधीनं कर्मिणां कर्मफलं ज्ञानिनां च ज्ञानफलम् अतः भक्तियोगेन मां ये सेवन्ते ते मत्प्रसादात् ज्ञानप्राप्तिक्रमेण गुणातीत ते मत्प्रसादात् ज्ञानप्राप्तिक्रमेण गुणातीता मोक्षं गच्छन्ति। किमु वक्तव्यम् आत्मनः तत्त्वम् एव सम्यक् विजानन्तः इति। अतः भगवान् अर्जुनेन अपृष्टम् अपि आत्मनः तत्त्वं विविक्षुः उवाच ऊर्ध्वमूलम् इत्यादी। म्हणजे अशा प्रकारे ज्या ठिकाणी काय म्हणतायत, कारण कर्म करणाऱ्याचे कर्मफल, जो कर्म करतो, कुठलेही आपले जे आहे हे जो आहे मनुष्य लोक काय आहे, अकर्म लोक आहे। इथे काय आपल्याला कर्मामध्ये आपण सर्व काय अधिकारी आहोत।
म्हणून याला आपण कर्मलोक म्हणतो. म्हणून अशा प्रकारे जे कर्म करणाऱ्याचे कर्मफळ, मग आपण जी काय आपण या ठिकाणी कर्म करत असतो त्या कर्माचं फळ आपल्याला हे भोगायलाच लागतं. भोगण्याशिवाय त्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही, दुसरा कुठलाच प्रकारचा पर्याय त्या ठिकाणी नाही. कारण कर्म करणाऱ्याचे कर्मफल व ज्ञानयोग्याचे ज्ञानफल, जो ज्ञानयोग्य त्याचा असणारं ज्ञानस्वरूप फळ म्हणजे ज्ञानफल म्हणजे काय, त्या आत्मत्वनिष्ठ तो होतो, त्या यस्य आत्मरतिरेव स्यात् तो होतो. अशा प्रकारे त्याचा असणारं ते ज्ञानफल आणि या ठिकाणी कर्म करणाऱ्याचं असणारं कर्मफल, ही दोन्हीची फळ. कारण हे दोनच काय सांगितले, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग, हे दोनच या ठिकाणी मार्ग सांगितले. एक कर्ममार्ग सांगितला आणि दुसरा कुठला सांगितला, दुसरा या ठिकाणी ज्ञानमार्ग सांगितला. आणि म्हणून अशा प्रकारे कर्म करणाऱ्याचे कर्मफळ व ज्ञानयोग्याचे ज्ञानफल हे काय, दोन्ही कोणे, तर हे दोन्हीही माझ्या अधीन आहेत. भगवंत काय करतात, या संपूर्ण सृष्टीची रचना केल्यानंतर त्याच्या कर्माची जी फलं आहे ती देण्यासाठी, म्हणून ते काय, ते ज्ञानफल काय माझ्या अधीन आहे. आणि म्हणून जे भक्तियोगाद्वारे माझे भजन करतात आणि अशा प्रकारे काय करतात, त्याला त्याची फलं प्राप्त करण्यासाठी जे काय भक्तियोगाच्या द्वारे माझं भजन करतात, म्हणजे काय, परमेश्वराचं सततं कीर्तयन्तो माम ये जना पर्युपासते, की अशा प्रकारे सतत अवस्थेने भगवंताचं चिंतन करतात, भक्तियोगाद्वारे माझे भजन करतात, ते सुद्धा माझ्या कृपेने गुणातीत होतात. मग काय या कर्माचं फळ किंवा काय या भक्तीचं फळ, की अशा प्रकारे भक्तीच्या द्वारे नवविधा जी भक्ती सांगितली त्याद्वारे पूर्ण शेवटी त्या ठिकाणी आत्मसमर्पणम, पूर्ण शरणागती, भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. तेच सर्व भक्तीची उदाहरणं, त्या गजेंद्र असेल काही असेल, सगळ्याच्या कथेच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी प्रल्हाद असेल, ध्रुव असेल, गजेंद्र आहे, सगळ्यांची उद्देश अनन्य भावाने त्या ठिकाणी असणार तो सुद्धा गजेंद्र, जो गज म्हणजे हत्ती, त्याचा असणारा हा प्रमुख काय करतो, सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी आपला छानपैकी त्या वनामध्ये विचरण करत असतो, राहत असतात सुंदरपैकी त्या वनामध्ये. आणि असं राहत असताना त्यामुळे त्या असणाऱ्या त्या सरोवरामध्ये जायचे, स्नानादी करायचे, तिथं खेळायचे आणि अशा प्रकारे खेळत असताना हे सर्व त्याचे असणारे साथी, त्याचे असणारे संपूर्ण तो परिवार अगदी आनंद आणि स्वेच्छेने त्या ठिकाणी खेळत असताना एक दिवस तो मकर म्हणजे कोण, ती मगर त्या गजेंद्राला पकडते आणि काय करते, त्या ठिकाणी त्या असणाऱ्या सरोवरामध्ये खोल घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. आणि असा ज्यावेळेस ती मगर त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस ह्याचे मित्र सगळे येतात त्याला सरोवरामधून बाहेर काढण्यासाठी. परंतु हे सगळे असले तरी पाण्यामध्ये त्यांचं पल जास्त असतं जलचरांचं, त्यामुळे हे त्याला आणखी ज्या असणारा जो गजेंद्र आहे त्याला ओढत जातात. मग मित्र सोडून देतात, मग परिवार येतो, परिवार त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, मग त्यांना पण जमत नाही. मग एक काय होतं, सगळं सुटत जातं. मग आता कोणीही राहत नाही शेवटच्या याला, अगदी गजेंद्र अगदी शेवटच्या याला येतो, कोणीही आता वाचवायला नाही. आणि मग काय करतो गजेंद्र, त्या ठिकाणी असणारं ते कमलपुष्प आपल्या सोंडेमध्ये धरतो आणि भगवान काय विष्णूचा धावा करून अनन्य भावाने की भगवंता आता तुम्हीच या, अशा प्रकारे धावा केल्यावर तत्क्षणी त्या ठिकाणी भगवंत येतात आणि गजेंद्राचा त्या ठिकाणी उद्धार करतात. सांगण्याचं तात्पर्य काय, की अनन्य भावाने अशा प्रकारे ते आपण करतो. भक्ती कशा प्रकारे पाहिजे, अनन्य भावाने आत्मसमर्पण, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही ना, अशा प्रकारे ज्यावेळेस आपण ती भक्ती करू त्याच वेळेस त्या भक्तीचं असणारं फळ म्हणजे गुणातीत अवस्था, जे 14व्या अध्यायामध्ये सांगितलं सगळं वर्णन गुणातीताचं, ते गुणातीत कधी होईल, की अशा प्रकारे भक्तियोगाच्या मार्गाने, कर्मयोगाच्या मार्गाने त्याच्यामध्ये संलग्न अगदी बस त्याच्यामध्येच राहू. त्यावेळेस काय होईल, ते माझे भजन करतात, ते सुद्धा माझ्या कृपेने गुणातीत होऊन ज्ञानप्राप्तिक्रमाने मग अशा प्रकारे ते गुणातीत होतात. आणि मग एकदा गुणातीत झाल्यानंतर ते काय होतात, मग ज्ञानप्राप्तिक्रमाने मग पुन्हा असणारं जे ज्ञानाचे असणारे जे अधिकारीची भूमिका, विवेक त्यांच्यामध्ये निर्माण, वैराग्य, क्षमादी षटक संपत्ती आणि मोक्षत्व, अशा प्रकारे या सर्व गोष्टी त्यांना त्या ठिकाणी ज्ञानप्राप्तिक्रमाने मोक्षाचा लाभ करतात. की म्हणजे अशा प्रकारे कर्ममार्ग असो, ज्ञानमार्ग असो, भक्तिमार्ग असो, या सर्वच्या सर्व मार्ग शेवटी कुठे येतात, याच ठिकाणी सर्वदेव नमस्कारम
केशवम प्रतिगच्छति सांगितलं. ज्याप्रमाणे सर्व देवांना नमस्कार केल्यानंतर तो नमस्कार शेवटी कुठे जातो? तो केशव असणारा तो नारायण जो आहे त्या नारायणाला ज्याप्रमाणे समर्पित होतो त्याप्रमाणे हे सगळे जे योग आहे ते सगळे योग शेवटी कुठे येतात? हे सगळेच्या सगळे योग शेवटी ज्ञान प्राप्ती क्रमेण ज्ञानापाशी येऊन थांबतात. आणि म्हणजे काय? मग तो अशा प्रकारे त्या योगाच्या अधिकार अनुषंगाने तो अधिकारी झाल्यानंतर मग तो शेवटी या ज्ञानप्राप्तीच्या द्वारामध्ये येतो. तिथे मग त्याला विवेक वैराग्य हे जे आहे त्याच्यासाठी ते सगळे प्राप्त करतो. मग शास्त्राचं श्रवण मनन आणि निधिध्यासना या द्वाराने काय होतो? तो ज्ञानप्राप्ती क्रमाने तो मोक्ष प्राप्त करून घेतो. म्हणजे अशा प्रकारे सर्व जे मार्ग आहे हे मोक्षापर्यंत अशा प्रकारे जातात ते सांगण्याचा प्रयत्न केला. लाभ करतात तर आत्मतत्व म्हणजे अशा प्रकारे हे इतर मार्ग म्हणजे इतर कर्म आहे, भक्ती आहे, ध्यान आहे, हे सगळे जे मार्ग जे आहेत हे सगळेच्या सगळे मार्ग शेवटी ज्ञानप्राप्तीद्वारा मोक्षालाच प्राप्त करून घेतात. तर आत्मतत्वाला यथार्थ जाणणाऱ्यासाठी काय सांगावं? मग हे जे मार्ग जातात ज्ञानमार्गाकडे तर ज्याने साक्षात ज्ञानमार्गावरच जो आहे शास्त्रात श्रवणात जसं चाललंय तुमचं गीता उपनिषद ब्रह्मसूत्र आदी जे वेदांत ग्रंथ आहेत त्यांचं प्रकरण ग्रंथ जे आहेत वेदांत पर जीव शिव ऐक्य ज्ञान अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी आदी वाक्यापासून प्रगट होणारं जे ज्ञान आहे ते ज्या ग्रंथाच्या द्वारे प्रतिपादित केलेलं आहे त्या सर्व ग्रंथांना यामध्ये वेदांत प्रक्रियेतले ग्रंथ म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे मग त्यामध्ये प्रामुख्याने गीता त्यानंतर एकादश उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या तिघांचा म्हणून प्रस्थानत्रय म्हटलं त्या ठिकाणी. एक कुठला? एक स्मार्त मार्ग, एक श्रौत मार्ग आणि एक दार्शनिक मार्ग. अशा प्रकारे या तिन्ही मार्गांच्या द्वारे काय होतं? तो असणारा ज्ञानी म्हणजे इतर तर लाभच करतात पण ज्ञानी तर लाभ करतो म्हणून आत्मतत्वाला यथार्थ तो जाणतो. तो जाणणाऱ्यांसाठी काय सांगावे? म्हणजे जो आत्मतत्वाला यथार्थ जाणतो तो मोक्ष मार्गालाच जातो तेच या ठिकाणी सांगावे. आणि म्हणून अर्जुनाने न विचारता सुद्धा आपले तत्व सांगण्याच्या इच्छेने भगवान म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे अर्जुनाने यद्यपि आता नाही या अध्यायामध्ये काही प्रश्न केला नाही. इतर अध्यायांमध्ये पहिला अर्जुनाचा प्रश्न व भगवंतांचं असणारं त्या ठिकाणचं उत्तर अशा प्रकारे प्रश्न आणि उत्तरात्मक असणारा हा संवाद. परंतु या ठिकाणी मग आता काय झालं? या ठिकाणी आता अर्जुनाने काही शांत असा अर्जुन बसलेला आहे परंतु आता त्याला पुन्हा ही गोष्ट सांगण्याच्या उद्देशाने कारण काय सतत अभ्यास पाहिजे सातत्याने ते जे आहे तत्व ते दृढ करायचं. जरी दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं सांगितलं तरी सुद्धा का पुन्हा त्याची पुनरावृत्ती घेतली. पुनरावृत्ती आपण का करतो एखाद्या गोष्टीची की ते तत्व दृढ करण्यासाठी अभ्यासेन तू कोणतेही सांगितलं की ज्यावेळेस आपण पुन्हा त्याचं श्रवण मनन निधिध्यासना करू त्यावेळी काय ते तत्व दृढ होणार. स्थाणू निखन न्यायेनं सांगितलं शास्त्राने. त्याला स्थाणू निखन ज्याप्रमाणे मंडप घालत असताना त्या ठिकाणी असणारा तो खांब जसा काय करतो आपण खड्डा घालल्यानंतर खांब त्याच्यामध्ये ठेवतो आणि बारीक बारीक दगड गोटे त्याच्यामध्ये टाकून त्या पारीने आपण त्याला काय करतो वर्ण दाब देत राहतो मारत राहतो. कुठपर्यंत मारत राहतो? जोपर्यंत तो खांब स्थिर होत नाही तोपर्यंत आपण मारण्याचं काम करतो. तसं या ठिकाणी जोपर्यंत ते तत्व जे आहे तत्व जोपर्यंत स्थिर होत नाही काय की परमात्माच आहे परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही हे तत्व जोपर्यंत स्थिर होत नाही. आणि अशा एकदा वेळेस तत्व स्थिर झालं की मग काय होतं? यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः. मग त्याला इकडे तिकडे कशामध्ये तो जात नाही बघायला. विषयामध्ये असणारा जो आनंद आहे त्या प्राप्तीसाठी तो इकडे जाईल तिकडे जाईल तो कुठेही जाणार नाही. तो काय करेल? ठाईचं बसूनी करा एक चित्त या ठिकाणी एकाच ठिकाणी बसून एकांते सुखमाप्स्यतां परतरे चेतस्समाधीयतां सांगितलं. साधना पंचकांच्या द्वारे सगळ्या साधना सांगितल्या त्या ठिकाणी. म्हणून साधना पंचकम त्या ठिकाणी वेदोपनित्यमधीयतांपासून असणार. बघा एकांते सुखमाप्स्यतां त्याला दुसरं कशाचीही आता गरज पडणार नाही. एकांतवासामध्ये
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. म्हणून महाराज आपले निघाले सकाळी की भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन आपली साधना. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांते सुख माप्स्यताम आचार्य म्हणतो. परत अरे चेतस समाधीयताम, की जेवढ्या आपण विषयाच्या सानिध्यात जाऊ तेवढं का आता आपलं मन अधिक अधिक चंचल होणार. आणि म्हणून त्याकरिता म्हणून काय केलं पाहिजे. मग अशा प्रकारे एकांत स्थानामध्ये राहून काय शास्त्राचं श्रवण केलेलं मनन निध्यासन जे केलेलं आहे ते स्थानोन्नीकरण न्यायानं पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करून आपले काय जी वृत्ती आहे ही विजातीय वृत्ती प्रवाह बंद करून सजातीय वृत्ती प्रवाहामध्ये म्हणजे परमेश्वराचंच चिंतन करत राहिलं पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाने आणि म्हणून अशा प्रकारे अर्जुनाने जरी या ठिकाणी विचारलं नाही तरी सुद्धा तोच विषय पुन्हा पुन्हा सांगून सांगून का दृढ करण्याकरता अभ्यास का करतात. शाळेमध्ये मुलांना अभ्यास का देतात. शाळेत झालाय तरी सुद्धा दृढ करण्यासाठी. त्याचा हा सुद्धा विषय काय आहे. हा विषय अत्यंत गहन आहे. एवढा सहजासहजी मिळत नाही. दुर्लभ सांगितला आणि सुकृत त्याच्यासाठी सांगितलं. हे सगळ्याचा दुर्लभम त्रयमेव इथं दैव अनुग्रह पाहिजे. परमेश्वराची कृपा, गुरुची कृपा, शास्त्राची कृपा, या सगळ्या ज्यावेळेस आपल्यावर कृपा होतील त्यावेळेस त्याचा असणारा यथार्थ अर्थ, नुसता अर्थ ना यथार्थ काय सांगायचं तेच कळलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जरी अर्थ असले तर त्याच्यामधून कोणता अर्थ घ्यायचा आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून तो अर्थ दृढ होण्याकरिता काय परमेश्वरच आहे. वासुदेव सर्वम हाच गीतेचा अर्थ आहे. गीतेमध्ये काय सांगितलं अगदी थोडक्यात सांगायचं असं कोणी तुम्हाला म्हटलं की तुम्ही आता इतके 2 वर्ष झालं गीता शिकताय मग सांगा बरं गीतेमध्ये काय सांगितलं. गीतेमध्ये दुसरं काही नाही सांगितलं. गीतेमध्ये एकच सांगितलं काय वासुदेव सर्वम. हा सिद्धांत गीतेने दृढ केला. तेवढा एकच सिद्धांत त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तोच सिद्धांत कोणता वासुदेव सर्वम हे सर्व जे काय आहे या जगताचा अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वरच आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही हा जो सिद्धांत आहे हाच सिद्धांत गीतेने पुन्हा पुन्हा सगळ्या ह्या ध्यानयोग, कर्मयोग, भक्तियोग जे काही योग आहे सांगितले. पुरुषोत्तम योग आता हा चाललाय. या सर्वाच्या द्वारे तेवढा एकच सिद्धांत दृढ केला. आणि तोच सिद्धांत आपल्याला दृढ करायचा आहे. बाकी काही नाही. आपल्याला सुद्धा काय करायचंय. साधकाची साधना म्हणजे काय. साधना म्हणजे हेच परमेश्वराचं असणारे तत्व जे आहे ते तत्व काय केलं या अंतःकरणामध्ये दृढ करायचं. त्याच्यामध्ये इतर विषय जे आहे सांसारिक म्हणून सांगितलं ऊर्ध्वमूल. हे सांसारिक खाली 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 जे पल्लव आहेत हा सांसारिक जी चिंता आहे हे सांसारिक चिंता सोडून ऊर्ध्वमूलम या सगळ्याचं असणारं मूल जे परब्रह्म तत्व आहे त्या परब्रह्म तत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी आणि म्हणून अशा प्रकारे येथे अर्जुनाने न विचारता सुद्धा आपले तत्व सांगण्याच्या इच्छेने भगवंत काय म्हणतात की आता याने विचारू न विचारू परंतु याला आपलं तत्व जे आहे हे सांगण्याच्या इच्छेने भगवंत म्हणतात. काय म्हणतात ततावत वृक्षरूपक कल्पनया वैराग्य हेतो संसार स्वरूपम वर्णयति विरक्तस्य संसारात भगवत तत्वज्ञाने अधिकारून अन्यस्य इत्यर्थः. आणि म्हणून अशा प्रकारे येथे पहिल्यांदा वैराग्यासाठी मनामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्याशिवाय काय नाही. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करायची असते जीवनामध्ये तर काय केलं पाहिजे. इतर विषयांमध्ये वैराग्य पाहिजे. वैराग्याशिवाय कुठल्या गोष्टीची प्राप्ती होत नाही. कुठलीही असो. पारमार्थिक नाही तुम्हाला लौकिक याच्यामधली सुद्धा एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर का आता जे काय हे धन प्राप्त करतात ते सकाळी उठल्यापासून ते बाकीच्या विषयांमध्ये नसतातच. धनप्राप्तीच त्यांना विषय असतो. इतर विषयांमध्ये अगदी सुंदरपैकी बंगला बांधतो, सुंदरपैकी सगळं करतो, परंतु तिथे राहतो किती वेळ. अगदी संध्याकाळी 8-9 वाजता आला तेवढा झोपण्यापुरता राहतो की सकाळी उठलं की पुन्हा धनप्राप्ती. म्हणजे जे आहे याचा उपयोग घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. म्हणजे ते इथे काय सांगितलं. आणि म्हणून कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी काय पाहिजे मनामध्ये वैराग्य भावना पाहिजे. ती वैराग्य भावना पहिल्यांदा वैराग्यासाठी वृक्षाचे म्हणून येथे सुद्धा काय केलं मनामध्ये पहिल्यांदा वैराग्य निर्माण झालं. विरज्य विषयान लोकांना सांगितलेलं आहे. त्या वैराग्य प्राप्त झाल्यानंतर त्याकरता या ठिकाणी काय केली हा वृक्ष निर्माण केला. ऊर्ध्वमूल अधशाखा नावाचा हा जो वृक्ष आहे
उलटा वृक्ष थोडक्यात, याचं मूळ वरती आहे आणि शाखा पल्लवादी खाली आहे. म्हणजे जे आपण पाहतो आपल्या आसपास जे वृक्ष आहे त्याच्या उलटा असणारा वृक्षाची या ठिकाणी कल्पना करून संसार स्वरूपाचे वर्णन करतात. त्या वृक्षाची कल्पना काय केली तर त्या वृक्षाला त्या ठिकाणी संसाराचं स्वरूप अशा प्रकारचा आहे हे सांगण्याकरता त्याची स्वरूपाची वर्णन करतात. कारण संसारापासून विरक्त झालेल्या साधकासच, कारण जो संसारापासून ज्याला संसार कळला, संसारमध्ये अत्यंत दुःख आहे ज्याला कळलं की वास्तविक हा काय असार संसार, हा असार आहे का, याच्यामध्ये सार काही नाही. हे पार अगदी शेवटच्या क्षणाला आल्यानंतर आपल्याला हळूहळू कळायला लागतं. 50-60च्या पुढे जसं असं जाईल, जसे अशी काय होतं, जशी आपली एक्सपायरी डेट जवळ यायला लागतं, मग आपल्याला कळतं अरे या संसारामध्ये काही सार नाही, हा निश्चय सर्व असार संसार आहे. मग आपण म्हणतो काही नाही कमवलं, मग कमवायचं आहे, कमवायचं हेच भगवत नामाची असणारी जी शिदोरी आहे, रामनामाची शिदोरी आहे, तीच या ठिकाणी आपल्याला गमवायची आहे. आणि म्हणून येथे काय त्यासाठी, आणि म्हणून संसारापासून जोपर्यंत विरक्त होणार नाही तोपर्यंत ती रामनामाची शिदोरी, रामनामामध्ये असणारा रस आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून काय साधकास भगवंताचे, आणि म्हणून कारण संसारापासून विरक्त झालेल्या साधकासच भगवंताचे तत्व जाणण्याचा अधिकार आहे. जो संसारापासून विरक्त झालेला, त्याच्या मनामध्ये आता कुठल्याही प्रकारच्या भोग लालसा विषयांची इच्छा राहिलेली नाही, असा जो साधक आहे, असा साधकच काय झालं, भगवंताचं तत्व म्हणजे परमेश्वराचं असणारं तत्व जाणण्याचा आता तो अधिकारी आहे. दुसऱ्यांना नाही, अगदी स्पष्ट आचार्य म्हणतात, दुसरे कोणी नाही, जे खरोखर ज्यांच्या मनामध्ये खरोखर संसाराविषयी विरक्ती भावना झालेली आहे असेच साधक, ते साधक. आणि हे साधक जे आहे, हे साधक आता साधनेसाठी योग्य मार्गावर चाललेले आहेत. आणि म्हणून भगवंतांनी त्यांच्याकरिता म्हणून या वृक्षाची कल्पना करून श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसि यस्य वर्णानि यस्तं वेद स वेदविद. का अशा प्रकारे काय ऊर्ध्वमूलम अधशाखा, मूल कुठे आहे, या असणारे सर्वोत्तम ब्रह्म स्वरूप असणारं या संपूर्ण जगताचं असणारं मूल जे आहे, मुळातून वृक्षाची निर्मिती. लगेच वृक्ष काय होत नाही, पहिल्यांदा त्या ठिकाणी अंकुर, बीज, बीजानंतर बीजातून अंकुर, अंकुरानंतर छोटंसं झाड, मग ते मोठं होत अशा प्रकारे काय का त्या बीजामधून वृक्षाची निर्मिती. मग त्याचं मूळ जे आहे, मूळ कुठं असतं, खाली असतं. परंतु हा संसार रूपी वृक्ष आहे, म्हणजे मूळ काय तर त्याचा असणारा आधारस्थान, त्याच्यापासून निर्मिती. कशापासून निर्मिती, त्याच्यापासून मग त्या मुळाला आपण म्हणून सगळं घालण्याचं काम करतो. तसं हा जो संसार वृक्ष आहे की जो आम्हाला दिसत आहे, हा संसार, याची निर्मिती कुठून झाली तर सर्वोत्तम ब्रह्म ज्याचं मूळ आहे त्या ब्रह्मापासूनच. सएकहा, त्याचं सगळं आता विश्लेषण कालच्या पाठाला व्यवस्थित अगदी केलेलं आहे. आता काही जास्त पुन्हा त्याच्यासाठी इथे वेळ देणार नाही. सर्वोत्तम ब्रह्म ज्याचे काय आहे, मूळ आहे. त्यानंतर असा हा ऊर्ध्व मूल, मग ते कुठं आहे ते सांगितलं मागच्या पाठामध्ये की ऊर्ध्व वरती. आपण काय म्हणतो परमेश्वर कुठे आहे तर वरती आहे. म्हणजे अशा प्रकारे असणार ते ऊर्ध्वमूल असलेला. आणि नंतर याच्या शाखा अधश्चो अश्व, ऊर्ध्वमूल अधशाखा, त्याचे पल्लव शाखा, त्या फांद्या, शाखा म्हणजे फांद्या थोडक्यात, त्या खालच्या बाजूला आलेल्या आहे असलेला संसार रूपी वृक्षाला काय म्हणलं, अश्वत्थम प्राहुर अव्यम, अव्यय स्वरूपाचा असणारा अश्वत्थ वृक्ष आहे. त्यानंतर छंदांसी यस्य वर्णानि, छंद हा म्हणजे त्या ठिकाणी वेद, वेद ज्याची काय आहे पानं, त्या शाखा म्हणजे फांद्यांना आलेली जी पानं आहे ती वेद असणारे, ती त्याची पानं आहे. आणि अशा प्रकारे जो संसाराला जो जाण, यस्तम वेदस वेदविद, अशा प्रकारे हा जो संसार वृक्ष आहे या संसार वृक्षाला जो जाणतो म्हणजे त्याचं यथार्थ ज्ञान जो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतो, तो सगळ्या शास्त्राला जाणण्याचं काम करतो. म्हणून काय जी जाणणारी गोष्ट आहे ती जाणण्याची गोष्ट जाणली पाहिजे जीवनामध्ये. काय जाणायचं तर अशा प्रकारे हा संसार वृक्ष जो आहे, हा संसार वृक्षाचा असणारं वास्तविक स्वरूप मिथ्या स्वरूपाचाच आहे. मग याच्यामध्ये नित्य स्वरूपाचं काय, नित्य स्वरूपाचं एक असणारं ते ब्रह्म जे मूल स्थानी आहे तेवढंच जाणायचं, हेच याच्यामध्ये शिकलं पाहिजे. भाऊ आचार्य काय म्हणतात, आता याचं सगळं काल अतिशय व्यवस्थितपणे
या सगळ्याची व्याख्या काल केलेली आहे. आचार्य काय म्हणतात त्यात भाष्य अर्थ पाहू आपण. काय म्हणतात, ऊर्ध्वमूलम कालतः सूक्ष्मत्वात् कारणत्वात् नित्यत्वात् महत्त्वात् ऊर्ध्वमुच्यते ब्रह्म अव्यक्त माया शक्ती मत तद्मूलम अस्यति स अयम संसार वृक्ष ऊर्ध्वमूलः श्रुते च ऊर्ध्वमूलो वाक्शाखा कठोपनिषदामध्ये पण हे सांगितले या ठिकाणी. काय म्हणतात, हा संसार वृक्ष काय ऊर्ध्वमूलवाला आहे. म्हणजे या संसार वृक्षाचं मूळ जे आहे ना, हे मूळ कुठे आहे, हे मूळ वरती आहे आणि काळाच्या अपेक्षा सूक्ष्म. आणि कशी काळाच्या अपेक्षा अत्यंत सूक्ष्म, सूक्ष्माति सूक्ष्म सांगितलं शास्त्र, अत्यंत सूक्ष्म. आकाशाही पेक्षा सूक्ष्म. आकाश अत्यंत सूक्ष्म, पण आकाशाची निर्मितीपासून त्याच्यापासूनच झालं. तस्मात् आत्मना आकाश संभूत. पहिल्यांदा आकाशाची निर्मिती त्यांनी केली पंचभूतामध्ये, म्हणून आकाशापेक्षाही ज्यांनी निर्मिती केली म्हणून त्या सांगितलं काळाच्याही अपेक्षा अत्यंत सूक्ष्म, सूक्ष्माति सूक्ष्म. मग अशा असताना आणि मग काय सूक्ष्म असून सुद्धा सर्वांचं कारण त्याच्यापासून निर्मिती. आत्मनः आकाश आकाशात वायू वगैरे हे अद्य पृथ्वी औषधीभ्यन्नम अन्नात पुरुषा. हा सगळा सृष्टीचा क्रम आहे, त्याच्यापासून आलेला. आणि म्हणून हे ते काय आहे, ते सर्वांचं कारण. ते कसं आहे, नित्य आणि महान असल्यामुळे ते कसं आहे, नित्य आणि महान ते परमात्मा तत्व जे आहे नित्य महान. परंतु काय करते ते आपल्या अव्यक्त माया शक्तियुक्त ती काय करतो ज्यावेळेस जगताची सृष्टी करायची त्यावेळेस त्यासाठी आपली अव्यक्त माये तिला काय तो मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम. आपल्या अध्यक्षतेखाली त्या मायेला घेऊन तिच्याद्वारे या संपूर्ण जगताची निर्मिती कोण करतं, ते ब्रह्मतत्व करतं. आणि म्हणून अशा प्रकारे अव्यक्त माया शक्तियुक्त ब्रह्म सर्वात वर सांगितलेले आहे. म्हणून ते ब्रह्म जे आहे ते ब्रह्म ऊर्ध्व एकदम वर सांगितलेले जाते. तेच याचे मूळ, या संसार वृक्षाचं मूळ म्हणजे ज्याच्यापासून निर्मिती झाली अलग लक्षात, ते याचे मूळ आहे. वरती मूळ आणि खाली शाखावाला असे या श्रुतीने हेच प्रमाणित केलेलं आहे. आणि संपूर्ण श्रुतीसुद्धा ज्या आहेत या श्रुतीसुद्धा पुराणसुद्धा हेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. काय ते या पुराणाचा या ठिकाणी दाखला दिला, अव्यक्त मूल प्रवाह तस्यैवानुगृहीतोऽथ बुद्धिस्कंदमनश्चैव इंद्रियांतरकोटरः महाभूतविशाखश्च विषयैपत्रवस्तथा धर्मसुपश्च सुपुष्पश्च सुखदुःखः फलोदयः आजीव्य सर्वभूतानां ब्रह्मवृक्षः सनातनः एतद्ब्रह्मवनं चैव ब्रह्माचरति नित्यशः एतच्छित्वा च विद्वञ्च ज्ञानेन परमासिना ततश्च आत्मरति प्राप्य तस्मान्नावर्तते पुनः इत्यादी या ठिकाणी सांगतात. काय म्हणतात, ते पुराणाचा या ठिकाणी दाखला देऊन म्हणतात. काय म्हणतात, अव्यक्त रूप, अव्यक्त म्हणजे माया. अव्यक्त शब्दाचा अर्थ काय या ठिकाणी, मायेपासून. मग काय झालं, अव्यक्त रूप मायेपासून उत्पन्न झालेला. मग त्यानंतर काय केलं, परमेश्वराने त्या ठिकाणी स्कंद त्या ठिकाणी ब्रह्म सांगितलं, म्हणजेच ती असणारी त्रिगुणात्मिका माया, तिच्याद्वारे पुन्हा या संपूर्ण संसार वृक्षाची निर्मिती केली. आणि म्हणून अव्यक्त रूप मायापासून उत्पन्न झालेला. कशापासून, हे संपूर्ण संसार आपण जो आहे हा त्रिगुणात्मिका मायेच्या अनुषंगाने या संपूर्ण संसाराची निर्मिती झाली. आणि म्हणून त्याच अव्यक्त रूप मायेपासून उत्पन्न झालेला. आणि त्यापासूनच अलग लक्षात, या मायेपासूनच जेवढी आपली माया अधिक तेवढा आपला संसार अधिक. इकडं हा पाहिजे, तो पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, मला हे पाहिजे, मी आणि माझं काल सांगितल्याप्रमाणे. बस सुरुवात झालं की तिथं त्या ठिकाणी ही माया आलीच. आणि जेवढं ज्या ठिकाणी मी आणि माझं तेवढा त्याचा संसार अधिकात अधिक पसरलेला. आणि म्हणून अशा प्रकारे पासून उत्पन्न झालेला आणि त्यापासूनच वाढलेला. त्यानंतर बुद्धिरूप प्रधान शाखायुक्त, त्यामध्ये इंद्रिय स्वरूप डोली म्हणजे कठोर असणारा, पंचमहाभूते ज्याची शाखा प्रतिशाखा असणारा, विषयरूप सुंदर पाने असणारा, धर्म अधर्म स्वरूप सुंदर फुलं असणारा, ज्याला सुखदुःख स्वरूप फळं लागलेलं आहे, असा सर्व प्राणीमात्राचा. म्हणजे अशा प्रकारे या संसारामध्ये काय काय आहे. मग या संसाराचं वृक्षाचं जे वर्णन आहे ते वृक्षाचं वर्णन या ठिकाणी केलं. काय सांगलं, बुद्धिरूप प्रधान शाखा, बुद्धीने सगळं चालतं. अंतःकरणा मन बुद्धी चित्त आणि अहंकार, बुद्धीने काय होतं, हा सगळा संसार बुद्धीचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं बुद्धिनाशात प्रणश्यती, जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत हे सगळं चालतं. हा हे सगळं याचा विचार करण्याची ताकद जी आहे आपल्याला कोण देतं, ही बुद्धी देते.
हे असं करायचं ते तसं करायचं आहे, अमुक करायचं इकडे करायचं हे करायचं झालं पाहिजे ते झालं पाहिजे, हे सगळा विचार करण्याची ताकद त्या ठिकाणी बुद्धियोगात. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय झालं, म्हणून प्रधान कोण, प्रधान बुद्धी, बुद्धीनंतर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरणच्या दृष्टीमध्ये प्रधानतया बुद्धी हा सगळा विचार करणारी असल्यामुळे त्या बुद्धीला काय केलं यांनी, प्रधान शाखायुक्त आहे त्या ठिकाणी पहिली बुद्धी आली. मग बुद्धीनंतर त्यानंतर बुद्धीने काय केलं, इंद्रियांना प्रेरित केलं, हे करा ते करा, हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे. बुद्धी सांगते हो मागच्या वेळेस हा गुलाबजाम चांगला होता, आज पण तसाच दिसतोय. मग इंद्रिय प्रवृत्त होतात त्या ठिकाणी जाण्यासाठी. इंद्रिय म्हणून त्या शाखायुक्त त्यामध्ये इंद्रिय स्वरूप डोली, मग ती कटो त्या ज्याला आपण डोली म्हणतो, झाडामध्ये बारीक बारीक अशा ज्या असतात पडलेली बारीक बारीक छिद्र, त्याच्यामध्ये पक्षी आपली घरटी वगैरे करतात, ती डोली. ते काय, ती इंद्रिय जी आहेत या ठिकाणी, हे पंच ज्ञानेंद्रिय जे आहे हे जे आहेत हे सगळे त्या डोलीच्या स्वरूपाने या ठिकाणी बसवलेले आहेत. पंचमहाभूते त्याची शाखा, ही पंचमहाभूत आहे कोणकोणती, आकाश वायू आदी. ही काय झाली, त्याची शाखा आणि प्रतिशाखा, मुख्य शाखा आणि त्याला येणाऱ्या इतर फांद्या, मुख्य फांदी आणि त्याच्या बाजूला येणाऱ्या इतर फांद्या, मुख्य प्रतिशाखा असणारा. त्यानंतर विषय स्वरूप पाने असणारा. याला पानं कोणती आहे, या संसार वृक्षाला जे विषय स्वरूप जे आपण आहेत, जे पाहतो, अनेक विषय आपण पाहतो आणि अनेक प्रकारची ही पानं या ठिकाणी आहेत, विषय स्वरूप पानं आहे. त्यानंतर धर्म अधर्म स्वरूप सुंदर फूल असणारा. त्या ठिकाणी काय फुलं कोणती, त्या पानानंतर त्या संसार वृक्षाला आलेली, एक धर्म आणि एक अधर्म नावाच्या अनेक प्रकारची त्या ठिकाणी फुलं असणारा, ज्याला सुखदुःख स्वरूप फळं लागलेली आहे. त्या फुलाचं नंतर काय होणार आहे, त्या फुलाचं नंतर फळामध्ये रूपांतर होणार आहे. मग ती रूपांतर फळामध्ये होणार म्हणजे त्याच्यापासून सुख आणि दुःख. आपल्याला फलप्राप्ती झाल्यानंतर आपल्याला काय एक तर सुख तरी निर्माण होतं अथवा दुःख तरी निर्माण होतं. आणि तेच सांगितलं सुखदुःख स्वरूप फळं लागलेला असा सर्व प्राण्यांचा, म्हणजे अशा प्रकारे हा संसार वृक्ष सर्व प्राण्यांचा आजीव्य, ज्याच्या सहाय्याने जीवाचा निर्वाह होतो. या सगळ्याच्या जीव जो आहे या सगळ्याच्या सहाय्याने निर्वाह होतो, म्हणजे त्या ठिकाणी जगत राहतो. मला हे खायचंय, मला ते खायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय. हे जे आत्तावरती सांगितलं बुद्धी पंच इंद्रिय वगैरे हे जे काय वरती सगळ्या धर्म हे सगळ्या अनुषंगाने त्या सांगितलं. म्हणून ज्याच्या सहाय्याने जीवाचा निर्वाह होतो तो सनातन ब्रह्मवृक्ष आहे. अशा प्रकारे या सगळ्या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय, विषय या सगळ्यांच्या ज्ञानाच्या द्वारे काय याचा निर्वाह होत असतो हा जीव. या ठिकाणी या सगळ्याच्या द्वारे मला हे खायचंय, मला ते खायचंय, हे पाहायचंय, असं करायचंय, तसं करायचंय, हे चिंतन करायचंय, ते तसं करायचंय. अशा प्रकारे त्या जीवाचा या सगळ्यांच्या सहाय्याने निर्वाह होतो. आणि म्हणून हा काय, हा जो आहे कसला असा असणारा अधशाखा असणारा हा ब्रह्मवृक्ष आहे. हेच ब्रह्मवन आहे. म्हणजे हा सगळा ब्रह्मवृक्ष या ठिकाणी हेच ब्रह्मवन आहे. यामध्ये ब्रह्म कायम राहते. या सर्वामध्ये त्याचा मूलभूत आधार जो आहे, आधार तिथं तसाच राहतो, आधार जात नाही इकडे तिकडे. म्हणून यामध्ये ब्रह्म कायम राहते. अशा या ब्रह्मवृक्षाचे ज्ञानस्वरूप श्रेष्ठ तलवारीने छेदन करून आत्म्यामध्ये प्रतिलाभ करून घेऊन त्यापासून परत येत नाही. अशा प्रकारे हा जो वृक्ष आहे त्याचं काय केलं पाहिजे, तर अशा हा ब्रह्मवृक्षाचं कशामुळे ज्ञानस्वरूप काय तलवारीने छेदन किंवा कुऱ्हाडीने छेदन करून त्याचं आत्म्यामध्ये प्रतिलाभ करून, म्हणजे इतर छेदन करून म्हणजे त्याच्यामध्ये मूल स्वरूप असणारं प्राप्त करून आणि विषयामध्ये असणारं जे काय आकांक्षा आहे, जी लालसा आहे, छेदन करणे म्हणजे ते सर्व सोडून त्या ठिकाणी मूल स्वरूप असणारं ब्रह्मज्ञान, जे ब्रह्मज्ञान म्हणजे तेच छेदन करून आत्म्यामध्ये प्रतिलाभ ब्रह्मज्ञान प्राप्त करून त्यापासून तो परत येत नाही. अशा प्रकारे ज्याने ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून विषयांची आशा सोडून ते मूलस्थानी असणार जे ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर तो या संसाररूपी चक्रामध्ये पुन्हा परत येत नाही. असा त्याचा असणारा अर्थ. काय म्हणतात पुढे, तम ऊर्ध्वमूलम संसारमायामयं वृक्षम अधशाखम महद अहंकार तन्मात्रादयः शाखा इवास्य अधोभवन्तीति सह अयम अधशाखा तम अधशाखम न श्वः अपि स्थाता इति अश्वत्थः तम क्षणप्रध्वंसिनम अश्वत्थम प्राहुः कथयन्ति अव्ययं संसारमायामयम् अनादिकालप्रवृत्तात् स अयं संसारवृक्षः अव्ययः अनाद्यन्तदेहिनः अनाद्यन्त
देहादि संतानाश्रयाः हि सुप्रसिद्धं तम अव्ययम तस्य एव संसार वृक्षस्य इदम अन्यत विशेषणम. की अशा प्रकारे काय, अशा प्रकारे वरती मूळ आणि खाली फांद्या असणारा अशा प्रकारे हा जो संसार वृक्ष आहे कसा आहे, तर हा याचं मूळ जे आहे वरती आणि फांद्या ज्या आहेत त्या खाली, अशा प्रकारे वरती मूळ आणि खाली फांद्या असणाऱ्या मायामय संसार वृक्षाला हा काय मायामय स्वरूप. कारण तिथून निर्माण झाला तो अव्यक्तापासून. मूळ जरी आधार जरी ब्रह्म असला तरी ब्रह्माने काय केलं, त्या त्रिगुणात्मक मायेला घेऊन याची निर्मिती केली आणि म्हणून अशा प्रकारे हा मायामय खाली असताना मायामय संसार वृक्षाला. अर्थात मग याच्यामध्ये काय महत्त्व ज्याने पहिल्यांदा त्या ठिकाणी गेले मनबुद्धी चित्त अहंकार, त्याने महत्त्व आणि मूल अज्ञान, तिने काय झालं अहंकार, त्यानंतर तन्मात्रा, त्यानंतर असते पंचविषयांच्या असणाऱ्या तन्मात्रा फांद्याप्रमाणे ज्याचे खाली आहे अशा खाली शाखावाल्या व काळापर्यंत न राहणाऱ्या या श्रणमंदिर अश्वत्थ वृक्षाला अव्यय म्हणतात. अशा प्रकारे कायमस्वरूपी नाही ना, अशा प्रकारे असणारा हा काय 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 महत्त्व अहंकार आणि तन्मात्रा मूल अज्ञान, त्याच्या तन्मात्रा म्हणजे असणारे 5 विषय असणारे, त्यानंतर त्याचे असणारा अहंकार मी 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 हे जे आहे, अशा प्रकारे या फांद्यांप्रमाणे ह्या सगळ्या संसार वृक्षाला हे सगळे फांद्या, मग या फांद्याप्रमाणे ज्याच्या खाल्या, या फांद्या कुठे आहेत, या खालच्या बाजूला गेलेल्या आहेत, अशा या खाली शाखावाल्या वन काळापर्यंत न अनेक कालापर्यंत न राहणार, कायमस्वरूपी नाही कालापर्यंत न राहणाऱ्या या श्रणमंगूर तेवढ्यापुरतं टेम्पररी काय अश्वत्थ वृक्षाला अव्यय म्हणतात. अव्यय शब्दाचा अर्थ अव्यय जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत चालणारा बीज वृक्ष परंपरेनं बीज नाश होत नाही तोपर्यंत. अव्यक्त म्हणजे अव्यक्त काय म्हटलं तर अव्यक्त नाही अव्यय काय म्हटलं, अव्यय म्हणण्याचं कारण जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत. जसं बीज आहे, बीजाचं जोपर्यंत भर्जन होत नाही, जोपर्यंत त्याचा नाश होत नाही तोपर्यंत वृक्ष आणि बीज वृक्ष बीज वृक्ष बीज हा काय आहे, हे त्याचं जे चक्र आहे हे चक्र चालूच राहणार आहे. ते कुठपर्यंत, जोपर्यंत त्या बीजाचा नाश परिपूर्ण होत नाही तोपर्यंत बीज वृक्ष हा जे चक्र आहे तसंच चालणार आहे. त्याप्रमाणेच जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत चालणारा बीज वृक्ष परंपरा आहे, त्याप्रमाणे बीज नाश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चालणारी आहे. तसंच आहे इथं कर्म कर्मफल कर्म कर्मफल, त्या अनुषंगाने हे सुद्धा चक्र जे संसार चक्र आहे हे असंच चालणारं आहे. आणि म्हणून त्याला काय सांगितलं, अव्यय स्वरूपाचा आहे हा मायामय संसार अनादिकालापासून चालत. कधीपासून, अनादिकालापासून सांगितलं. कधीपासून आहे अज्ञान, तर त्या ठिकाणी शास्त्र आपण म्हटलो तत्ववेदामध्ये आपण पाहिलं अनादि अनिर्वचनीय अविद्या 3 शब्दांनी या सगळ्याचं उत्तर दिलं. कसं काय, अनादिकालापासून का, अविद्या कशी, अनिर्वचनीय, बस एवढं सगळ्या वेदांत शास्त्राचं उत्तर या 3 वाक्यामध्ये देऊन टाकलं. कधीपासून संसार आहे, कधीपासून हे सांगता येत नाही, अनादिकालापासून आहे. कधीपर्यंत ते सांगता येतं, तुला ज्ञान झालं तर आत्ता संपणार आहे, पण कधीपासून अनादि. कशा का, अविद्येमुळे, मूळ अद्या आहे स्वस्वरूपाचा ज्ञान, त्यामुळे. मग का झालं, शिव असताना सच्चिदानंद शिव असताना सुद्धा स्वतःला ममई वांश जीवलोके म्हणत असताना सुद्धा स्वतःला या जीवभावाला का प्राप्त झाला, काय गरज होती जीवभावाला प्राप्त होताना, शिवभाव असताना सुद्धा अनिर्वचनीय का प्राप्त झाला हेच काही कळत नाही. पण प्राप्त होत आलाय, कारण का सुख आणि दुःख अनुभवतोय म्हणजे प्राप्त झालेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून हा काय, हा मायामय कुठला, हा संसाराचा वृक्ष आहे, हा मायामय. आणि कधीपासून, तर संसार अनादिकालापासून चालेला आहे, आणि म्हणून त्यामुळे सुद्धा त्याला अव्यय असे म्हणतात. त्याचप्रमाणे हा आदि आणि अंतरहित शरीर आदि आणि परंपराचा आश्रय आहे, त्यामुळे अव्यय असे म्हणतात. त्या संसार वृक्षाचे अन्य विशेषण सांगतात. त्यानंतर असा असणारा संसार वृक्ष मायामय, त्याचे असणारे अन्य असणारे काय लक्षणं किंवा विशेषणं काय म्हणतात, छंदांची. छंदानां ऋग्यजु सामलक्षणानि यस्य संसारवृक्षस्य पर्णानि व पर्णानि यथा वृक्षस्य परिरक्षणार्थं पर्णानि तथा वेदाः संसारवृक्षपरिरक्षणार्थं धर्माधर्म तद्धेतुफल प्रकाशनार्थत्वं यथा व्याख्यातं संसारवृक्षं समूलं स यः तं वेद स वेदविधि वेदार्थ इत्यर्थः. की अशा प्रकारे याची असणारी जी पर्ण म्हणजे पाने जे आहेत ती पानं काय आहेत, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद
हे जे आहे हे वेद ज्या संसार वृक्षाची पानं आहे म्हणजे रक्षा करणारे आहे का. वृक्षाचं रक्षण पानं असतील तर मग पानं काय करतात, सूर्यप्रकाशामध्ये काय त्या ठिकाणी असणारा ऑक्सिजन घेतात, झाडाला पुरवतात किंवा त्यातनं अन्न तयार करतात. काय काय सगळं त्याचं क्रिया जी आहे वृक्षामध्ये घडणारी पानांमुळे होते. तसं हा संसार जो वृक्ष जो आहे हा कधी फुलतो, त्या ही जी काय शास्त्रीय कर्म सांगितली त्या शास्त्राच्या कर्माने ज्यावेळेस तो कर्म करतो त्यावेळेस तो संसार वृक्ष आधी फुलत जातो, कारण कर्माच्या अनुषंगाने त्या ठिकाणी. म्हणूनच काय सांगितलं, ऋक यजुः साम वेद या संसार वृक्षाची पाना आणि रक्षा करणारे आहेत आणि असल्यामुळे त्याची पानं आहेत. ज्याप्रमाणे झाडाची पाने झाडाची रक्षा करतात त्याचप्रमाणे वेद काय करतात, धर्म अधर्म यांचे कारण आणि फळाला प्रकाशित करणार असल्यामुळे संसार रूपी वृक्षाची रक्षा करतात. अशा प्रकारे धर्म आणि अधर्माच्या अनुषंगाने काय करतात, त्याचे कारण आणि फळाला प्रकाशित करतात. तथा असणारे फल कर्म कर्मफल 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 या न्यायाने त्याला काय करतात, पल्लवीत ठेवण्याचं कार्य हे वेद करतात. आणि म्हणून अशा प्रकारे जे येथे विस्तारपूर्वक संसार वृक्ष आहे याचा जो मुळासहित जाणतो तो वेदाला जाणणारा असा वेदार्थ अशा प्रकारे हा संसार वृक्ष जो सांगितलेला आहे या संसार वृक्षाचं असणारं मूलाला जाणतो. म्हणजे याचा असणारा मूलभूत आधार काय आहे, या संपूर्ण जगतामध्ये काय नक्की कोणती वस्तू राहणारी आहे आणि कोणती जाणारी आहे हे जो जाणतो तो वेदाला जाणणारा असा वेदार्थ जाणणारा होतो. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, वासुदेवच सत्य याचा असणारा जे आधार सगळ्याचा असणारा अलग अलग रज्जूच खरी आहे, सर्प भ्रममात्र आहे. त्या ठिकाणी रज्जू सर्पाचा असणारा जो दृष्टांत आहे हा कशासाठी, त्या ठिकाणी वास्तविक काय, वास्तविक रज्जूच आहे, सर्प भ्रांती मात्र आहे. तसं या ठिकाणी संपूर्ण जगत जे आहे या जगतामध्ये जे असणारं याचं अधिष्ठान काय ब्रह्म तेच वास्तविक आहे. त्याच्यावर माया मात्र इदम सर्वम हे सगळं काय आपण पाहत आहोत हे माया मात्र, ते वास्तविक नाही. मृगजलाप्रमाणे नसताना सुद्धा त्याचा भास होणे. म्हणून अशा प्रकारे जो या सगळ्यामध्ये त्या तत्वाला जाणतो तो वास्तविक वेदार्थ जाणणारा आहे. नहि संसार वृक्षात अस्मात् समूलात् ज्ञेयः अन्य अनुमात्रापि अविशिष्टः अस्ति अतः सर्वज्ञः स यो वेदार्थ विदिति स मूलवृक्षः ज्ञानं सौति. कारण या मुळासहित संसार वृक्षाव्यतिरिक्त अन्य म्हणजे या काय या संसार वृक्षामध्ये कारण या मुळासहित म्हणजे जे तत्व जे ब्रह्म जे आहे त्या मुळासहित, कारण तिथनं सुरुवात झाली त्याच्यापासून सगळ्याची सुरुवात, म्हणून मुळासहित संसार वृक्षाव्यतिरिक्त अन्य जाणण्यायोग्य वस्तू काही नाही. आणि म्हणून जो अशा प्रकारे वेदार्थ जाणणारा सर्वज्ञ आहे अशा प्रकारे मुळासहित संसार वृक्षाच्या ज्ञानाची स्तुती करतात. म्हणजे वास्तविक त्यातलं तत्व ज्याने जाणतं या संसारामध्ये काय आहे, तत्वतः काय आहे, तत्वतः ब्रह्मच आहे, ब्रह्मव्यतिरिक्त काही नाही, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. अशा प्रकारे जो या संसार वृक्षामध्ये असणारा सार जाणून घेतो, लागला असार असणारा संसार सार त्याच्यामध्ये काय आहे, ब्रह्मतत्व जे आहे ते ब्रह्मतत्व वास्तविक जाणतो. तोच वास्तविक येन ज्ञातेन, म्हणून सातत्याने आपण तोच विषय या ठिकाणी घेतो. कोणता, येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवति इति, की ज्याच्या ज्ञानाने या संपूर्ण जगताचं मला ज्ञान होतं ते ज्ञान कोणतं, ते परमेश्वर तत्वाचं ज्ञान, की परमेश्वरच सत्य आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही इथं सत्य नाही, आधारच सत्य. रज्जूमध्ये आहे ही रज्जूच सत्य आहे, सर्प जे आहे सर्प ब्रह्मात्र आहे. तसं या संपूर्ण जगतामध्ये फक्त हरीच सत्य आहे. म्हणून हरिपाठ सांगितला, अलग लक्षात. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही, हरिपाठ पाहिजे, हरिकडं पाठ नको. का हरिपाठ माऊलींनी सांगितला की तेच सत्य आहे या जगतामध्ये. म्हणून त्या ठिकाणी सगळं देवाची याद्वारी उभा क्षण बरी, म्हणून त्याच्या दारामध्ये जाऊन उभा. जे सत्य आहे ते सत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करा. देवाची याद्वारी उभा क्षणभर, म्हणजे दररोज काय करा, दररोज त्या देवाचं म्हणजे त्या परमेश्वराचं क्षणभर चिंतन करा की तो परमेश्वरच सत्य आहे. हा जो संसार आहे हा संसार संपूर्ण असार स्वरूप आहे, याच्यामध्ये सत्य काय आहे, परमात्मा आहे, परमेश्वरा तूच सत्य आहे ह्याकरिता म्हणून सांगितलं. त्यामुळे अशा प्रकारे हा जो संसार वृक्ष आहे हा संसार वृक्ष कशा प्रकारे माया कल्पित आहे आणि त्याचं असणारं वास्तविक तत्व मूलस्थानीय असणारं त्याचं काय, ते ब्रह्मतत्व कशा प्रकारे सत्य स्वरूपाचं आहे हे जो जाणतो तो वास्तविक
यथार्थ वेदार्थ जाणणारा होतो. त्या संसार वृक्षाचा अन्य अंगाची कल्पना त्याच्यामुळे अशा प्रकारचा हा जो संसार वृक्ष आहे त्याचे असणारे इतर जे अवयव आहेत त्या इतर अवयवांचं वर्णन पुन्हा दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून केलं. अदष्टोध्वं प्रसुतास्तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अदष्टमूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. अशा प्रकारे दुसरा श्लोक या ठिकाणी त्याचा विशेष अर्थ आता सोमवारच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आता 6वा असणारा अध्याय